आरोपीला अटक करा ना, मला कशाला अटक करताय? कुठल्या तोंडाने गृहमंत्री इथं आलेत? आरोपीला अटक करता येत नाही पोलिसांना. आरोपीला अटक होत नाही. 50 तास झाल्यावर आज इथं योगेश कदम आलेत. योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आलेत? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत. पोलीस यंत्रणा काय करतीये? PMPLA ची यंत्रणा काय करतीये? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं. राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे ते वाजवलेले आहेत. पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतलंय, अटक केली आहे. म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय. आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा हातात घ्यावा लागेल. का हे प्रकरण पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत? मला वाटतंय की गाडेसारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही. कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? तुम्हाला लाखो पगार आहेत का पोलिसांना? पोलिसांना लाखोचे पगार फुकट देतात का? म्हणजे पोलीस निष्क्रिय आहेत. तृप्तीताई, काय राजकीय संबंध आहेत काय माहिती आहे का? मला वाटतंय की राजकीय संबंध याच्यात कुणाचे आहेत का मला माहित नाही, पण राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली आहेत. वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे संतोष देशमुखांचं, त्या प्रकरणापासून ते आतापर्यंत सगळे आवाज उठवतात, कुणी ऍक्शन घेत नाही. आरोपीला अटक होत नाही, आरोपी स्वतः सरेंडर होतात. गाडे सरेंडर होण्याची वाट बघताय का तुम्ही? आज आमच्या महिला रात्रभर पुणे शहरात झोपल्या नाहीयेत. आज इथं सगळ्या महिला आहेत, त्यांच्या घरामध्ये मुलं मुली आहेत, सगळ्या घाबरून आल्या आहेत की आमच्या घरात उद्या या मुलीवर कुठली वेळ नको यायला म्हणून. एसटी मध्ये सुरक्षिततेनं प्रवास महिला करत असतात, कारण 50% तिकीट मोफत आहे म्हणून. परंतु तिथेही महिला सुरक्षित नाहीत आणि आम्ही आवाज उठवल्यावर तुम्ही जबरदस्ती, तुम्ही सगळ्या महिला कॉन्स्टेबल आहे ना, उद्या आपल्या घरातल्या मुलीवर अतिप्रसंग होण्याचा वाट बघताय का? तुम्ही आम्हाला अडवल्यावर उद्या तुमच्यावर पण ही वेळ येऊ शकते, आमच्यावर पण येऊ शकते. दररोज घटना घडतायत, आम्ही काय दररोज रस्त्यावर उतरत नाही. तुम्हाला ताब्यात घेण्याचं काय कारण आहे? तुम्हाला का ताब्यात घेतलं गेलं? आम्ही आवाज उठवला म्हणून ताब्यात घेतला असेल कदाचित, किंवा मंत्र्यांची सुरक्षा त्यांना फार महत्वाची असेल. आता मंत्री जे योगेश कदम आहेत त्यांना जनतेने निवडून दिलंय. लोकशाहीमध्ये जाब विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे गाडी थांबवून जर आम्ही त्यांना जाब विचारलं होतो तर आम्हाला विचारू द्यायचं. आम्हाला जबरदस्ती DCP, ऍडिशनल CP हे जे काम कॉन्स्टेबल आहेत हे जबरदस्ती ओढून आणतात. असंच ओढून त्या आरोपीला आणायला आरोपी पळून जातो का पळवून लावला जातो? वाल्मिक कराड सुद्धा सरेंडर होणार म्हणून 12 तास बातम्या चालू होत्या. सरेंडर होण्याच्या बातम्या पुण्यातही माहित होता ना, म्हणजे त्याला लपवून ठेवण्यात आलेलं होतं. मग ह्या आरोपीला पण लपवून ठेवलंय का? एवढ्या घाणेरड्या घटना होत आहेत. आज कॅब चालकाची पण ती घटना जी आहे ती समोर आली आहे. प्रत्येक तासाला घटना घडतायत. यंत्रणा काय करतेय? पालकमंत्री अजितदादा पवार, तुम्ही म्हणताय आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सगळ्यांची तीच मागणी. मग बारामतीचं तुमचं बस स्थानक कुठं? आणि आमच्या पुणे शहरातलं जे आहे ते स्वारगेटचं बस स्थानक कुठं? आडगळीतल्या गाड्या ज्या आहेत त्या कशा पडल्या आहेत? तिथं कसलं घाणेरडं साहित्य आहे? इथं कोणकोण कंडोमचे जे आहेत त्या वस्तू सापडलेल्या आहेत, सापडल्या आहेत, मटक्याचे आठ